राम राम मंडळी, आमच्या लई भारी रेसिपीमध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे. मंडळी, नाही आज तुम्हाला गणपती बाप्पाच्या आवडीची खीर करून दाखवणार. काय ग बायको, तुला कसं काय माहिती की ही खीर गणपती बाप्पाला खूप आवडते म्हणून? अवधनी, त्याच्या मागे एक मोठी कथा आहे बघा. अच्छा, अशी काय कथा आहे बरं? अवधनी, ती कथा सांगत म्या बसली तर खीर कवा करायची? बरं बरं, थोडक्यात काय ते सांग बरं. पृथ्वीवर एक धनी शेठ होता. त्याला श्रीमंतीचा लई मोठा गर्व झालेला बघा. त्याला असं वाटायचं की माझ्या इतका श्रीमंत देव सुद्धा नाही, म्हणून त्यानं आपली श्रीमंती दाखवायला देवासने जेवायचं आमंत्रण दिलं. आणि त्याचा ह्यो गर्वाचं हरण करावं म्हणून शंकर भगवानांनी सांगितलं की आम्ही तुझ्याकडे जेवायला नंतर येतो, परंतु पहिल्यांदा आमच्या ह्या पोरग्याला पाठवून देतो तुझ्या जेवणाची टेस्ट बघायला. अच्छा, मग त्या धनी शेठकडं गणपती बाप्पाला जेवायला पाठवून दिलं. आणि गणपती बाप्पाने पण त्याचा गर्व हरण करण्यासाठी सगळं जेवण होतं ते फस्त केलं. आणि कच्च्या भाज्या बिज्या होत्या त्या बी सगळ्या खायला चालू केल्या. ज्या बी खाऊन झाल्यावर भांडी कुंडी सोनं नाणं होतं ते सगळंच खायला चालू केलं गणपती बाप्पानं. मग तो धनी शेठ घाबरला आणि शंकर भगवानकडे गेला. तर त्या घरी त्याच्या काम करणारी एक बाई होती. तिनं आपल्या घरी खीर बनवलेली. ती खीर का नाही तिनं गणपती बाप्पाला अगदी भक्तिभावानं आणून दिली. आणि ती खीर खाल्ल्यावर गणपती बाप्पाला खूप असं म्हणजे समाधान वाटलं. आणि गणपती बाप्पाने सांगितलं, ही खीर मला जो कोणी प्रसादात बनवून देईल का नाही त्याच्या मी समध्या इच्छा पूर्ण करेन. अच्छा, असं आहे का? तरी सुद्धा गणपती बाप्पाची भूक काही संपली नाही. त्याला अजून खावंसच वाटत होतं. मग तो धनी शेठ गेला होता का नाही शंकरांच्याकडं, तर ते पार्वती मातेनं सगळं ऐकलं आणि त्यांच्याकडं दही भात एक वाटीत बांधून दिला. आणि सांगितलं, हे देवा. त्याला वाटलं धनी शेठला एवढंसं देऊन तो काय खाणार आहे, पोरगं शांत होणार आहे. पण तो असू दे म्हणून आला आणि त्याने ते दही भात दिला गणपती बाप्पाला. आणि तो दही भात खाल्ल्यानंतर का नाही गणपती बाप्पा एकदम तृप्त झाले, त्यांची भूक मिटली. तेव्हापासून गणपती विसर्जन करताना दही भात बांधून देते. तेव्हापासून आपल्याकडे अशी संस्कृती आहे बघा की कुठली बी पंगत जेवायला घातली का नाही की एक चमचा तरी दही भात शेवटला जेवायला वाढतात. त्याच्याशिवाय समाधान लागत नाही असं म्हणते ती. आणि ही आपली संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. म्हणून मंडळी, मी तुम्हाला ही स्टोरी सांगितली. हो, तुझं अगदी बरोबर आहे. कारण आपल्या संस्कृतीच्या परंपरेच्या मागे काही ना काहीतरी शास्त्र नक्की असते. तर मंडळी, तुम्हाला बघायची असेल का नाही खीर कशी करायची ते, तर आमच्या कोल्हापुरात का नाही गणपती आलेल्या दिवशी प्रत्येक घरामध्ये ही खीर केली जाते बघा. तर चला, तर मग आता जास्त वेळ न घालवता तुम्हाला दाखवते खीर कशी करायची ते. तशी ही रेसिपी का नाही कर्नाटकातली आहे. कर्नाटकात ह्याला हुग्गी असं म्हणतात ती. पण आपल्याकडे ही 2 वेळेला अगदी केली जाते, गणपती बाप्पा आलेल्या दिवशी आणि हनुमान जयंतीला. आणि आपण ह्याला म्हणतो गव्हा तांदळाची खीर. ही खीर बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे गव्हाचा रवा 2 वाट्या, म्हणजे याला लापशी रवा म्हणतात, दलिया म्हणतात ती. हा 2 वाट्या घेतला आहे. 1 वाटी तांदूळ घेतल्या, सुवासिक कोणते बी तांदूळ घ्यायचे. पाऊण वाटी डाळ घेतली आहे. काही ड्रायफ्रूट घेतल्या ती, ओल्या नारळाचे तुकडे करून घेतल्या ती, वेलची सुंठ जायफळ पावडर आणि 2 वाट्या गूळ बारीक किसून घेतलेला आहे. तर आता इथं पहिल्यांदा डाळ धुवून घ्यायची. तर डाळ कसं बाजारातली त्याला काही बी कीटकनाशकं वगैरे लावलेले असते ती, म्हणून ही धुवून घ्यायची. पाणी काढून घ्यायचं आणि ह्या डाळीमध्ये पाणी ओतून हिला भिजत ठेवायची थोड्या वेळासाठी. असंच बाकीचं आपलं होईपर्यंत ह्याला झाकून ठेवूया. दुसऱ्या पातेल्यामध्ये इथं मी तांदूळ घेतले. तांदूळ पण चांगले 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ असे 2-3दा चांगले चोळून धुवून घेतले का नाही त्याच्यातलं स्टार्च निघून जातं. तर आता ह्याच्यातलं पाणी काढून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे बाजूला असंच ठेवून द्यायचं. आता हे जे दलिया आहे का नाही गव्हाचा रवा, तो पण चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. पूर्वी का नाही उकळ आणि मुसळाने गहू सडून घेतले जायचे आणि मग त्याचे भरडून तुकडे केले जायचे. आता ह्या दलिया नावाने हे आता रेडीमेड मिळतं आपल्याला. त्याच्यातलं बी पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग गॅसवर कढई ठेवायची आणि 1-1.5 चमचा तूप घालायचं. आणि ह्या दलियातलं आपण पाणी काढून घेतलं आहे का नाही ते आता सडसडीत असं झालं आहे, ते आता ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. आता हे एवढं भाजायचं की हे असं चटचट उडलं पाहिजे. ह्याच्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जाऊन असे फुलतात. हा रवा का नाही असा फुलतो. तर असं फुलोपर्यंत हा चांगला भाजायचा. ते असं चटचट वाजायला लागलं की मग त्याला काढून घ्यायचं. आता मी हे काढून घेते आणि त्याच कढईमध्ये अजून 1 अर्धा चमचा तूप घातलं आणि आता तांदूळ पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. तांदूळ पण असे चांगले भाजायचे. ते सुद्धा का नाही पांढरे असे त्याचा कलर बदलला पाहिजे आणि ते बी असे चटचट वाजेपर्यंत भाजायचे.
तर आता हे व्यवस्थित असे तांदूळ पण भाजून घ्यायची आणि आता ते तांदूळ भाजल्यानंतर त्याच रव्यामध्ये हे काढून घ्यायचे. तर आता हे मी समजा काढून घेतलं. दुसऱ्या इकडं कुकरमध्ये दलिया आणि तांदूळ ते सगळं घातलं. त्याच्यातच ही डाळ पण आपण भिजवून ठेवली होती का नाही, ती डाळ घालायची. ती पण आता थोड्या वेळात चांगली भिजली. तर हे खोबरं आहे का नाही, ओलं खोबरं, त्याचे पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घेतला आहे मी. तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं. ते पण ह्याच्यासोबत शिजलं का छान लागतं. चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि आता पाणी घालायचं. तर का नाही 2 वाट्या रवा, 1 वाटी तांदूळ, पाऊण वाटी डाळ आणि थोडं खोबरं, म्हणजे आपलं साहित्य 4 वाट्या झालं. तर 4 वाटीच्या डबल आपण पाणी घालायचं आणि कुकर बंद करायचं. चांगल्या 4-5 शिट्ट्या येऊ द्यायच्या आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि दुसऱ्या गॅसवर का नाही आपण 4 वाटीसाठी मी इथं 2 वाटी गूळ घेतला आहे. तर आता 2 वाटी गुळामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हा गूळ पातळ करून घ्यायचा. ही खीर शिजल्यावर खूप जास्त बनते. तर 4 वाटीची बनवली तर 8 ते 10 माणसं आरामात खाऊ शकतात ते बघा. तर आता दुसऱ्या गॅसवरती मी इथं कढई ठेवली. कढईमध्ये थोडं तूप टाकलं. त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट होते का नाही ते भाजून घ्यायचे. ते थोडेसे असे ब्राऊन कलरवरती भाजून घेतले का नाही की खायला छान लागतात, चविष्ट लागतात. तर ते आम्ही दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये काढून घेते आणि त्याच तुपामध्ये आपण जे शिजवून घेतलेली रवा, गव्हाचा रवा आणि तांदूळ, डाळ, खोबरं जे शिजवून घेतलं होतं का नाही ते कसं मस्त शिजलं आहे बघा. तर ते ह्याच्यामध्ये घालायचं ह्या तुपामध्ये आणि हलवून घे. तर ते जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको, अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे. शिजवताना पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल, कारण ते आपल्याला पातळच पाहिजे आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालायचं हे गुळाचं पाणी. गूळ आपण पातळ करून का घेतला, तर गुळामध्ये खडे असतात किंवा ते ऊसाची टरपलं असतात, कचरा असतो. त्यासाठी गुळाचं पाणी करून ते गाळून घातलं आणि आता हे हलवून घ्यायचं आणि मिक्स करायचं. चवीनुसार मीठ आपण अगोदरच घातलं आहे, त्यामुळं आता ह्याच्यात मीठ घालायची काही गरज नाही. गोडाच्या कोणत्याही पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की छान लागतं, म्हणून आपण ते डाळ तांदूळ शिजवताना तेव्हाच मीठ घातलं आहे. आता हे ह्याच्यामध्ये घालायचं वेलची पावडर, वेलची, सुंठ, जायफळ आणि ड्रायफ्रूट घालायचे आणि आता एक उकळी येऊ द्यायची. आणि हे अगोदरच चांगलं शिजलं असल्यामुळं परत आता काही शिजायची गरज नाही. पण जेवढं तुम्ही हलवून ह्याला चांगलं शिजवाल का नाही तेवढी खीर अशी टेस्टी लागते. आता हे मी चांगलं हलवून ह्याला झाकण घालून एक वाफ काढून घेते, म्हणजे का नाही जे आपण वेलची, सुंठ, गूळ घातलं आहे ते सगळं एकजीव होईल. त्यासाठी 5 मिनटं असं शिजू द्यायचं झाकण लावून आणि मग खायला रेडी झाली आपली खीर. आता ही याच्यामध्ये दूध घालून मिक्स करून खायची. खातानाच दूध घालायचं, नाहीतर मग ही जास्त वेळ टिकत नाही. तर आता ह्याच्यामध्ये दूध घातलं आणि ही खाण्यासाठी रेडी झाली आपली बाप्पाच्या आवडीची गहू तांदळाची खीर, किंवा तुम्ही त्याला हुग्गी म्हणू शकता की हो. अरे वा वा, काय सुगंध सुटलाय घरामध्ये, खिरीचा सुगंध येतोय. अगदी खूप छान झाली वाटतं खीर. धनी, तुम्ही मांजरासारखी कव घालून बसू नकोसा हां. खीर एकदम रेडी झाली या, पण बाप्पाला प्रसाद दाखवल्याशिवाय कुणाला सुद्धा खीर मिळायची नाही. अगं काही काय बोलतेस, मी काय मांजर आहे का? बाप्पाला प्रसाद दाखवल्याशिवाय मी कशी खाईन बरं खीर? अव तसं नव, तुम्ही मांजरासारखं बघायलाच नव त्या खिरीकडं, म्हणून म्हणलं व. अगं हो, बाप्पाला प्रसाद दाखवल्याशिवाय कोणीही खाणार नाही खीर. त्याशिवाय बाप्पा आपली मनोकामना पूर्ण कशी करेल बरं? तर बरं का मंडळी, तुम्ही सुद्धा यावर्षी बाप्पाच्या प्रसादासाठी ही खीर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर बी करा. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या लई भारी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम.